महायुती सरकारमधील अनेक नेत्यांच्या बेलगाम वक्तव्यांमुळे सरकार नेहमीच वादात अडकले। आता पुन्हा एकदा माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे सरकार अडचणीत आले। सरकारविरोधात टीका करणाऱ्या तरुणांवर आगपाखड करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे। मोदींकडून मिळणाऱ्या पैशावरच जगता आणि त्यांच्यावरच टीका करता अशा अनुषंगाने वक्तव्य केलं लोणीकरांनी आणि त्यांनी केलेले हे वक्तव्य नेमकं काय आहे ते आता बघूया। वाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। तर लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यावरनं विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। लोणीकरांना सत्तेचा माज आलाय अशी टीका यावेळी विरोधकांनी केली आहे। 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता, पायात चप्पल नव्हती, बबनराव लोणीकर काही खात पीत नव्हते असं मला वाटतं। ते 2014 नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं। हे वादग्रस्त आणि हे विकृत वक्तव्य आहे आणि या विकृतीतून जी भाजपची जी मानसिकता आहे ही स्पष्ट स्वरूपामध्ये यातून परावर्तित होत आहे। जनतेच्या टॅक्समधून पैसा जमा होतो आणि त्या एकंदरीत झालेल्या टॅक्सच्या पैशातून नीती ठरवण्याकरता निवडणूक प्रक्रियेमधून हे शासन निवडलं जातं। हे वर्चस्ववादी लोक आहेत। बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडं टाकून हिशेबाला बसूया। म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या। लोणीकर हेही सांगा, कारण मोदींच्या धोरणामुळेच या 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या।